मत हो जाइए, आपके लिए कल भी ये फैसिलिटी हम लोग अलाउ करेंगे। सेविंग आणि करंट अकाउंट वर्किंग टाइम है कल तक ये बस लॉकर खाली कल तक है क्या? नहीं, लॉकर दिक्कत नहीं है, लॉकर ऑपरेशन के लिए बोला कभी भी आ सकते हैं ना। सेविंग का सांगा ना, सेविंग आणि करंट अकाउंट सांगा ना, आणि एफडीचं आरडी आणि सेव्हिंग्स अकाउंट या रिगार्डिंग जे काही डिमांड डिपॉझिट आहेत त्या डिमांड डिपॉझिट बद्दल आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे, ते तुम्हाला गाईड करतील त्या बाबतीत. त्याच्याबद्दल कधी करतील? आता येणार आहेत, आता प्रत्येक ठिकाणी त्यांना ते जाऊन त्यांना सांगायचंय. तर थोडं तुमचं जे कॉपरेशन ठेवलं तसंच ठेवा. लॉकरवाल्यांना ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात, परवा येऊ शकतात, त्यांनी थोडासा वेळ घेतला तरी चालेल. 5-10 दिन 1 महीना तो अरे यार लॉकर का ओके ओके, थँक्यू. गव्हर्नमेंटला अपडेट करता येत नाही. कुठली बँक बंद होणार असेल, गव्हर्नमेंटला अपडेट करता येत नाही. गव्हर्नमेंटला पैसा खायचा असतो आमचा. आता आमच्या घरी काय प्रॉब्लेम आला तर आम्ही कुठून पैसे भरणार? गव्हर्नमेंट देणार आहे पैसे. आता मेडिक्लेम अटकला, कोणाचा इन्शुरन्स अटकला, देणार गव्हर्नमेंट पैसे, त्यात बँक भरून देणार आहे पैसे. आम्ही गव्हर्नमेंट कधीपासून गेले 5-10 वर्ष गव्हर्नमेंट फक्त लाईनीमध्ये उभा करताय. तुम्ही जे प्रत्येक गोष्टी GST घेतात, टॅक्स घेतात, काय फॅसिलिटीज देतात आम्हाला? ओके, प्रत्येक गोष्टी लाईनमध्ये उभा करते. मग अचानक मध्ये हे जे बँक बंद पडलेत आता काय? ते गव्हर्नमेंटच्या अंडर असं ना काय बँक त्यांनी सांगितलं पाहिजे ना, इन्फॉर्म केलं पाहिजे. गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टी लाईनमध्ये उभा राहते. गेले तुम्ही 5 वर्ष बघतात आहेत, प्रत्येक गोष्टी लाईनमध्ये उभं राहा. नोटबंदी आली, लाईनमध्ये उभे राहा. हे बंद झालं, लाईनमध्ये उभे राहा. प्रत्येक गोष्टी आम्ही लाईनमध्ये उभं राहायचं. आम्ही जॉबला जायचं की लाईनमध्ये उभं राहायचं. आम्ही कमवतो, टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो, तरी आम्ही लाईनमध्ये उभं राहतो. आम्ही जॉब आम्हाला आम्ही सांगा ना, आम्ही कामधंदा सोडून द्या. मग आता बँक तुमच्यासाठी काहीतरी नियोजन करतायत पाहिजे नाही गव्हर्नमेंटला की तुम्ही जॉब बंद करा, टॅक्स भरू नका. आम्ही तुम्हाला ते आता कसे सगळ्यांना फुकट पैसे वाटत आहे. आम्हाला घरी बसून फुकट पैसे वाटा, आम्ही घरी बसतो, आम्ही काम नाही करत. तुमचं नाव? माझं नाव रुपेश. गेले 5-10 वर्ष आले आम्ही फक्त लाईनमध्येच उभं राहतोय. नोटबंदी आली, हे आलं, GST आलं, काय फक्त आम्ही लाईन, आमचे खाडे करा, लाईनमध्ये उभे राहा. आमच्या हक्काच्या पैशासाठी आम्ही लाईनमध्ये उभे राहतो. तुम्ही लाईनमध्ये उभे आहात, अचानक मध्ये हे बँक जे आहे ते बंद पडले, काय सांगणार? तो अचानक में ये जो पता चला है कि अभी बैंक में बंद हो गए, अभी आप कैसे करेंगे आपका ट्रांजैक्शन? लाइन में खड़े कितने बजे पता चला आपको? तो अभी क्या कहना है, बैंक वाले अंदर लेंगे नहीं लेंगे? लेंगे। आपका नाम?